केवळ केवळ फक्त एकच परमपिता परमात्मा आहे. आपण मनुष्य निमित्त त्याला कारण आहे. आणि आपण हे समजायला पाहिजे की दुसऱ्यावरती परोपकार करणं हे माझ्यासाठी हितकर आहे, त्याची मला गरज आहे, दुसऱ्याला आपली गरज नाही आहे. मी कुत्र्याला पोळी टाकली नाही टाकली तर दुसरीकडे पोट भरून घेईल, पण मी त्याला पोळी दिली तर माझं पुण्य वाढणार आहे. मी त्याला नाही पोळी टाकली म्हणून ते अजिबात उपाशी राहणार नाही. अरे अजगर करेन चाकरी पंची करेन काम, दास प्रभू के कह के गए सबके दातारा. हो, सगळ्यांना देणारे घेणारे परमपिता परमात्मा आहे शोधो. एक राजा होता, मोठा गर्व त्या राजाला की संपूर्ण प्रजेचं भरण पोषण पालन मी करतोय, माझ्यामुळे एवढे सगळे लोक जिवंत आहेत. अन्नदान चांगल्यापैकी राजा करायचा, पशुपक्ष्यांची सेवा करायचा वगैरे वगैरे बऱ्याच काही गोष्टी होत्या, पण गर्व खूप होता. एक दिवस राजाच्या आश्रमामध्ये भोजनासाठी आश्रय आला. त्या ठिकाणी संत आले. राजाने मोठा गर्व व्यक्त केला, माझं असं माझं तसं. त्या संतांनी त्याला त्या महालाच्या बाहेर अंगणामध्ये आणलंय. सांगितलंय, बाबा 5 फूट खड्डा खोद. राजा म्हणे मी नाही खोदणार, माझ्याकडे सैनिक आहे, शिपाई आहे, नौकर चाकर आहे, ते करतील म्हणे. का म्हणे कोणी का खोदणार, तू खोदतं बरं. खड्डा खोदल्यानंतर त्याच्यामधनं एक उंदीर निघाला आणि तो राजाच्या देखत चालला गेला. मग त्या संतांनी विचारलं, काय रे बाबा, याला तू खायला दिलं होतं का? म्हणे नाही, मला तर माहीत पण नव्हतं. अरे मग तू बघ ना, धष्टपुष्ट आहे, खाऊन पिऊन झोपी आहे, मग त्याच्या उदराचं भरण कोणी केलंय? म्हणून ते प्रभू संपूर्ण विश्वाचं पालन पोषण करताय. आपण मनुष्य निमित्ताला कारण आहोत. अर्थातच श्रोते हो, केलेला धर्म मृत्यूच्या उपरांत निश्चित आपली मदत करतो आणि तो आपल्या मदतीसाठी येत असतो. धर्मो मित्र मृतस्याच्या मेल्यानंतर आपण केलेला धर्मच आपला खऱ्या अर्थाने मित्र आहे. नंतरच्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं कसं श्रवण आणि श्रावणी या पाप पुण्याची त्या ठिकाणी मिलजूड बिनचूक कशी करत असतात आणि यमदेव कशा पद्धतीने न्याय हा करत असतात. नंतर चंडक प्रचंडक नावाचे 2 यमाचे भयंकर दूत त्यांना पहिले नरक लोकाकडे घेऊन जातात. रस्त्यामध्ये शाल्मली नावाचा मोठा उंच असा वृक्ष लागत असतो. त्या शाल्मली वृक्षाला उलटं टांगून त्यांना खूप सारे यातना दिल्या जातात. त्यांना खूप सारी मारहाण त्या ठिकाणी केली जात असते आणि नंतर मात्र त्यांना पापाची शिक्षा भोगण्यासाठी नरक गतीला पाठवून दिलं जात असतं, नरक लोकाला पाठवून दिलं जात असतं. श्रोते हो, ज्ञानी असो की अज्ञानी न्याय एक आहे जाण, मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. म्हणून श्रोते हो, मनुष्यांनी असे कर्म करायलाच नको की त्याला नरकगतीची प्राप्ती होईल. पण मनुष्याला हेच समजत नाही कोणतं पाप आहे आणि कोणतं पुण्य आहे. म्हणून गरुडजी विचारतात की प्रभू, असे कोणते कोणते कर्म आहेत ज्याच्यामुळे त्या मनुष्याला नरकगतीची प्राप्ती होते? असे कोणते कोणते कर्म की ज्याच्यामुळे त्या मनुष्याला, त्या जीवात्म्याला नरकात जावं लागतं, त्याला नरकाची प्राप्ती होते? तेव्हा श्रीमान नारायण सांगतात, गरुडा, परोपकाराय पुण्याय पापानां परिपीडनम. गरुडा, दुसऱ्यावरती परोपकार करण्यासारखं पुण्य नाहीये. दुसऱ्यावरती परोपकार करण्यासारखं पुण्य नाहीये. आणि दुसऱ्यावरती परोपकार करताना असा विचार करण्यासारखा बावळटपणा दुसरा कोणता नाहीये. कसा? मी तिच्या वाईट वेळेमध्ये तिची मदत केली, माझ्यावर वाईट वेळ ती माझी मदत करेल का? असा काय त्याला विचार करते, माझ्यावर वाईट वेळ, तुझ्यावरती वाईट वेळ आली पाहिजे का? उपकार करताना, दुसऱ्यावरती परोपकार करताना आपली भावना कशी असली पाहिजे की मी त्याच्यावरती परोपकार केला, मी तिच्यावरती परोपकार केला, पशु पक्षी प्राण्यावरती परोपकार केला आहे, मग माझ्यावर वेळ आल्यावरती दुसरा माझी परोपकार करायला येईल. त्यापेक्षा मी केलंय ना तिथपर्यंतच ते मर्यादित आपण ठेवायला पाहिजे असतं. श्रोते हो, आपणच मनुष्य बसल्या बसल्या आपल्या वाईटाचं चिंतन करून घेत असतो. असं कदापि करायचं नाही. आपण मात्र परोपकारी जीवन ठेवायचं. हां, दुसरा आपण परोपकार केले आणि तो कृतज्ञ वागण्याऐवजी कृतज्ञ वागला, तो त्याचा धर्म झाला. आपण आपला धर्म कशाला सोडायचा? म्हणून श्रोते हो, जीवन कसं असलं पाहिजे? सर्वोपकारी भव, सगळ्यांवरती उपकार करा आणि सगळ्यांवरती परोपकार करा आणि आयुष्यात कधी केलेले उपकार बोलून दाखवू
नका हो अरे. खादन्न गच्छा मी हसन्न जलपे, गतं न शोचा मी कृतं न मन्ये, द्वाभ्यां तृतीयो न भवामि राजन, किं कारणाद भोज भवामि मूर्खः. एकदा राजा भोज त्यांच्या त्या बगीच्यामध्ये फिरत असताना त्यांची जी पत्नी होती तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होती. राजा भोज विषय समजला नाही पण मध्येच काहीतरी बोलले म्हणून त्या मैत्रिणीच्या समक्ष चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांना पत्नीने मूर्ख म्हणून त्यांचा अपमान केला. पण राजा भोज पत्नीला परत फिरून विचारलं नाही मला मूर्ख का म्हटली. पण त्याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्या राज्यामधले जेवढे विद्वान होते ज्ञानी पंडित त्यांना राज्यामध्ये सभेमध्ये बोलवलंय, मोठ्या सभेचं आयोजन केलंय आणि जे जे सभेमध्ये प्रवेश करतायत दरवाजावरती राजा भोज उभे राहून आइये मूर्खराज पधारिये असं म्हणून सगळ्यांना त्या सभेमध्ये बोलवलं जायचं. आता राजाला उलट उत्तर कोण देणार आहे. पण सगळ्यात शेवटी आले ज्ञानीनामग्रगण्यम कालिदासजी महाराज आणि कालिदासजींना बोलले ते राजन काय आइये मूर्खराज पधारिये. तेव्हा कालिदासांनी सांगितलं तुम्हाला मूर्ख का म्हटलाय. माझ्यामध्ये असा कोणता दुर्गुण तू बघितला की तुम्हाला मूर्ख म्हटला. खादन्न गच्छामी मी जेवता जेवता चालता चालता जेवण करत नाही. हसन्न जलपे मी हसता हसता पाणी पित नाही. गतम न शोचा मी कृतम न मन्ये मी होऊन गेलेल्या गोष्टीचा विचार करत नाही. मी एखाद्यावरती परोपकार केला असेल तर मी बोलून दाखवत नाही. गतम न शोचा मी कृतम न मन्ये, द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन. दोन लोक बोलत असताना विषय समजल्याशिवाय मी एकाएकी मध्ये बोलत नाही. मग किम कारणात भोज भवामि मूर्ख तुम्हाला कुठल्या कारणाने मूर्ख म्हटलास. राजा भोजला त्याच्या चुकीचं उत्तर कळालं. आत्ताचा असता तर तू मग बायको त्या मैत्रिणी समोर मला मूर्खच का बरं बोलली. म्हणजे बघा राजा भोज संयम किती होता. हा म्हणून श्रोते हो परोपकार करायचे बोलून दाखवायचे नाही. आणि आपण एखाद्यावरती परोपकार केली म्हणून तो आपल्यावरती परोपकार अशी आशा बाळगायची